काही गोष्टी माहीत नसलेल्या चांगल्या असतात. अज्ञानात चूक आहे म्हणतात, अगदी तसंच सगळं माहीत होणंही कधी कधी त्रासदायक होतं. जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो, स्वतःला ओळखतो, तेव्हा दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात या गोष्टीने काही फरक पडत नाही. सगळं काही मिळवणाऱ्यांनीही खूप काही गमावलेलं असतं. जगात जास्त हसरे दिसणारे चेहरे जास्त रडणारे असतात. नाती निभावण्यासाठी खूप काही सहन करावं लागतं. काही आपलं सांगावं लागतं, काही समोरच्याचं ऐकावं लागतं. जो वेळोवेळी बदलत असेल तो माणूस नाही, सौदा करणारा सौदागर असतो. माणसांच्या जगात हेच एक रडणं आहे. आपल्या त्या भावना आहेत आणि दुसऱ्याचं खेळणं आहे. आयुष्यात कितीही वाईट काळ आला, कितीही दुःख असेल, पण आपलं माणूस साथ द्यायला असेल तर सगळं सुंदर आणि सोपं वाटायला लागतं. काही लोकांची सवयच अशी असते, जिथं किंमत होत नाही, सतत अपमान होतो, तिथंच तोंड मारतात. जगाने खूप प्रयत्न केले रडवण्याचे, पण वरच्याने जबाबदारी घेतलीये हसवण्याची. कधी कधी एका चुकीने आपलं सगळं आयुष्य बदलून जातं. सगळंच मिळालं तर जगण्यात काय मजा राहील? कधी कधी जगण्यासाठी काहीतरी कमी असणं गरजेचं असतं. त्या व्यक्तीला कधी दुखावू नका, जिचा हेतू फक्त तुमच्यावर प्रेम करणं हा होता. आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येईल. वेळच तर आहे, एक दिवस बदलणारच आहे. काही बनायचं आहे असं स्वप्न नका बघू. काहीतरी करून दाखवायचं आहे असं स्वप्न बघा. खूप भीती वाटते अशा लोकांची, जे बोलण्यात गोडवा आणि मनात विष घेऊन आपल्या आजूबाजूला वावरत असतात. कापून दुसऱ्याचे पाय स्वतःला लावतात. असंही करून स्वतःला उंच करायला बघतात लोक. वेळ आणि मृत्यू दोन्ही कोणाची वाट बघत नाहीत. घड्याळाची टिकटिक साधी समजू नको मित्रा. असं समज की आयुष्याच्या झाडावर कुऱ्हाडीचा एक एक घाव घातला जातोय. खूप अजब झाली आहेत नाती. आजकाल निवांत सगळेच आहेत, पण वेळ मात्र कोणाकडेच नाही. विचार त्यांचेच येतात, जे मनात जागा मिळवतात. प्रत्येक जण आपला होईल हा प्रश्नच नाही. जेवणाची किंमत भुकेने होते आणि परमेश्वराची किंमत दुःखाने होते. जखमा दोन प्रकारच्या असतात. एक तुम्हाला दुःख देऊन जातात आणि दुसऱ्या तुम्हाला बदलवून जातात. सल्ला ते सत्य आहे ज्याला कोणी ऐकत नाही, आणि कौतुक ते खोटं आहे जे सगळेजण लक्ष देऊन ऐकतात. काही लोकांना वर जाण्याची इतकी घाई असते की ते छोट्या लोकांचे हात पकडण्याऐवजी मोठ्या लोकांचे पाय धरायला जातात. समजदारीच्या गोष्टी दोनच लोक करतात. एक ते जे वयाने मोठे असतात आणि दुसरे ते ज्यांनी खूप कमी वयात खूप वाईट काळ बघितला आहे. जसं लोक मेलेल्या माणसाला खांदा द्यायला पुण्य समजतात, तसंच जिवंत माणसाला आधार देणं म्हणजे पुण्य समजलं तर आयुष्य किती सोपं होईल. आपल्या माणसावर तेवढाच रुसवा धरा जेवढ्याने तुमचं म्हणणं आणि समोरच्याचा मान दोन्ही राखलं जाईल. बोला त्यांच्याशी ज्यांना तुम्हाला बोलायचं आहे. कोणाच्याही मागे पळून अपमान करून घेऊ नका. जेवढे पण मिळाले सगळे खेळाडू निघाले. कोणी मनाशी खेळून गेला तर कोणी आयुष्याशी. फोटोत सोबत असणं आणि खऱ्या आयुष्यात सोबत असणं यात खूप अंतर आहे. कोणी कितीही चाल खेळला तरी सगळ्यांच्या दोऱ्या त्या वरच्याच्या हातात आहेत. सोडून दिले ते रस्ते ज्यावर फक्त मतलबी लोक भेटत होते. आनंदी राहायचं असेल तर सगळ्यात अगोदर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं सोडून द्या. आजच्या काळात इमानदारीची अपेक्षा करू नका. तो काळ वेगळा होता जेव्हा घरं कच्च्या मातीची होती पण माणसं सच्ची होती. काही लोक इतक्या खालच्या पातळीची असतात, तुम्ही त्यांना कितीही जीव लावा तरी ते कधीच तुमचे होत नाहीत. जे काही तुमच्याकडून हिसकावून घेतलं जाईल, समजून जा ते तुमचं कधी नव्हतंच.
नेहमी लक्षात ठेवा, चांगल्या दिवसांसाठी वाईट दिवसातून जावं लागतं. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई. सल्ला देणारे खूप मिळतील, साथ देणारे मिळणार नाहीत. माणसाला बोलणं शिकायला 2 वर्ष लागतात, पण काय बोलायचं हे शिकायला सगळं आयुष्य जातं. जे होणार आहे ते कोणत्याही परिस्थितीत होतं आणि जे होणार नाही ते काहीही केलं तरी होत नाही. असा निश्चय ज्यांच्या मनात असतो त्यांना कधीच चिंता सतावत नाही. उत्तरे तर सगळ्यांची दिली जातील, पण ज्यांना नात्यांचं महत्त्व नाही समजलं त्यांना शब्दांचं महत्त्व काय समजणार आहे. मतलबी लोकांसोबत राहण्याची मजाच वेगळी आहे. थोडा त्रास होतो, पण सगळ्या जगाचं दर्शन त्यांच्यात होतं. जखम तर ती आहे जी लपवली जाते. जे दाखवलं किंवा सांगितलं जातं तो तर तमाशा होतो. ठेस लागून सुद्धा नाही सांभाळलं स्वतःला तर त्या वाटसरूचं नशीब. दगडाने तर आपलं कर्तव्य चोख पार पाडलं. मैत्री असावी तर हात आणि डोळ्यांसारखी. हातांना जखम झाली तर डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर ते पुसायला हात पुढे असतात. माणूस आपल्या स्वार्थाची गोष्ट सांगायला काही ना काही बहाणा शोधून काढतोच आणि स्वार्थ साधून झाला की बाजूला होण्याचाही काही ना काही मार्ग शोधून काढतो. आशा ती शक्ती आहे जी आपल्याला चिंतामुक्त ठेवते त्या वेळेतही जेव्हा आपल्याला माहीत असतं परिस्थिती खूप खराब आहे. इतकंही नका बोलू की लोक तुमच्या शांत होण्याची वाट पाहतील. उलट इतकंच बोलून शांत व्हा की लोक तुमच्या परत बोलण्याची वाट पाहतील. अपेक्षा संपत नाहीत माणसाच्या मित्रा. मेल्यावरही स्वर्गाची अपेक्षा असते. झोका मागे जातो तसाच आणि तेवढ्याच वेगाने तो पुढेही जातो. म्हणून आयुष्याचा झोका कधी मागे आला तर घाबरू नका, तो पुन्हा पुढे येणारच आहे. नादान असणाऱ्यांसोबतच मैत्री करावी. अडचणीच्या वेळेला समजदार साथ देत नाहीत. आयुष्याच्या कठीण प्रश्नाचं उत्तर देखील आयुष्याकडूनच मिळतं. स्वतःला जिवंत समजत असाल तर वाईट गोष्टींचा विरोध करायला शिका. कारण लाटांसोबत मृतदेह वाहून जातात, जिवंत नाविक नाही. आयुष्याच्या खेळात विजय त्यांचाच होतो जो हा खेळ आपल्या पद्धतीने खेळतो, नियतीनुसार नाही. जेव्हा आपले साथ सोडतात तेव्हा आपलं खरं आयुष्य सुरू होतं. कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने आयुष्य थांबत नाही. हो, पण आयुष्य जगण्याची पद्धत नक्कीच बदलते. खोटी आपुलकी दाखवली नाही कधी कोणाला. जे काही केलं ते मनापासून केलं. जेव्हा वेळ चांगली चाललेली असते तेव्हा तिरस्कार करणारेही जवळ येतात आणि जेव्हा वेळ वाईट चालू असते तेव्हा जवळचे सुद्धा तिरस्कार करायला लागतात. कधीही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जी वेळेनुसार तिचं वागणं बदलत असेल. ज्या व्यक्तीजवळ एक चेहरा असतो त्याला कधी चिंता करावी लागत नाही. चिंता तर ते करतात जे मुखवटे घालून फिरत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.